आणि तुमच्या सगळ्यांच्या एक भावनेतून आणि आदरणीय जयाभाऊंच्या मार्गदर्शनातून आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी सोलापूर विधान परिषदेचा आमदार झालो। यामुळे आपण सत्कार ठेवलेला नाच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला ते धाराडीचे पालकमंत्री, सहकारी मित्र आदरणीय जयाभाऊ प्रति उपस्थित माझे सहकारी मित्र सचिन दादा, आदरणीय आमचे मार्गदर्शक राजन मालक, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र देवेंद्रजी कोटे साहेब चे मार्गदर्शक दीपक आबा चे महापौर साहेब, त्याचबरोबर जे जिल्हा अध्यक्ष दीपकजी उपस्थित, आमच्या रोहिणीताई, सर्व संचालक संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी, आज खरं तर बराच उशीर लागला कार्यक्रमाला, त्याची मला पण जाणीव आहे। कारण बहुला मालकांनी मी त्या दिवशी कार्यक्रम सगळ्यांनी ठेवला, राजेंद्र पवारांनी सातपुतेने आणि मालकाने सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे। म्हणलं भाऊंच्या हस्ते ठेवला तर बरं होईल, भाऊही वेळात वेळ काढून त्यांना वेळ म्हणजे ऍडजस्ट करून भाऊनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याबद्दल मी भाऊचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एवढ्या काही गडबड, कारण हा थोडा विषय भाऊंच्या पुढे पण जाणं अत्यंत गरजेचं होतं। कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सेवक सहकारी पतसंस्था आपण सगळेजण चालवतो। अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती पतसंस्था या ठिकाणी चालवत असताना मध्यंतरी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच भाग घेतला आणि मालकाने सांगितलं की बिनविरोध करायची, दादानी सगळ्यांनी सांगितलं आणि मोहोळला अध्यक्ष आणि बार्शीला उपाध्यक्ष भाऊ अशा पद्धतीनं सगळं समन्वय झाला आणि तीच भावना सगळ्या कर्मचाऱ्यांची की जिल्हा मध्यवर्ती बँक पण त्या पद्धतीने व्हावी आणि केडर पण त्या पद्धतीने व्हावं आणि बँकेचा गाडा हा सुरळीत चालावा। आज बँकेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आदरणीय मार्गदर्शक राजन मालक तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल असं झालं की मला तर इतका त्रास होता तिकडे आणि आमच्या रामभाऊला हे आम्हाला नाकी नऊ येत होतं सगळ्यांना आणि ही बँकच आमच्या डोक्याला ते त्रास व्हायचा। कारण बँकेचे पैसे कसे वापरले जायचे दोन्हीकडे मालक तुम्हाला माहित होतं, तुमची खाती क्लिअर होती, तुम्ही इतके गरजेचे मालक आहेत सोलापूरचे की तुम्हाला काय अडचण नाही, पण आमच्या इकडचं आधी बँकेचे पैसे वापरायचे ना आम्हाला रडकून यायचो आम्ही आणि सगळा प्रकार कळल्यानंतर मालक आम्ही हस्तक्षेप केला, म्हणून धाराशिवला जी परिस्थिती व्हायची ती वाचली आणि माझ्या माहितीप्रमाणे 6,500 कोटीच्या पुढे भाऊ या बँकेमध्ये आता ठेवी आहे। 3600 कोटीची बँक होती, सगळं रामायण महाभारत सगळ्याला माहितच आहे, त्या खोलात आपल्याला जायचं नाही, परंतु भविष्य काळामध्ये सर्व कर्मचारी बंधू भगिनींची भावना आहे, सर्व शेतकऱ्यांची भावना आहे की बँक अत्यंत चांगल्या पद्धतीने चालावी आणि नक्कीच मालक तुम्ही आमंत्रण दिल्याप्रमाणे त्या 135 सोसायटी आहेत, 90 आपल्या कट्टर आहेत, 20 न प्रवेश केलेला 110 सोसायटी झाल्यात। दादा पण दुनियाचं तयारीत आहे, सचिन दादा तर आपल्या अगोदर लहान असताना सुद्धा ठरवून दादाने तयारी करून ठेवलेली आहे। त्यामुळं बँकेच्या बाबतीमध्ये निवडणुकीत सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतात, त्याबद्दल काही अडचण असणार नाही, परंतु या ठिकाणी भाऊला मी सांगू इच्छितो भाऊ की काही जुनी मंडळी पण होती, त्या जुन्या जाणत्या मंडळींना मग गणपतराव देशमुख होते, त्याचबरोबर परिचारक मालक होते, शिवदारे अण्णा होती, ही सगळी जुनी जाणती जी मंडळी होती। मग त्या काळात शंकरराव मोहिते पाटील असतील किंवा जे आपले जगताप साहेब असतील, नामदेवराव जगताप साहेब असतील किंवा ही सगळी त्या काळातले आपले पाटील साहेब असतील, एस एफ तात्या पाटील असतील, ही जुनी मंडळी आणि त्यांनी जी कारभार करत होते परिचारक मालक किंवा गणपतराव देशमुख साहेब ही मंडळी आणि त्या तेव्हा मालक पण ज्युनियर होते, बँकेचा कारभार एकदम व्यवस्थित होता। नंतर जी एंट्री झाली काही काही जणांची विचित्र प्राण्यांची 300-400 कोटीच्या खाली गरजच नाही आणि त्याच्यामुळं सगळी वाट लागलेली होती। मालक तुम्ही पण हात बोल होता, बघायचे ग बसायचे, मला मगा सांगितलं मालकाने ह्यांना 300-300 कोटी वाटले 6 महिन्यांनी लक्षात आले, ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि नशिबानं त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई झाली, बँक सुरक्षित आली। आमच्यासारख्या शेतकऱ्याचे किंवा मालक
भाऊ मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिक भावना या ठिकाणी बँकेच्या बाबतीमध्ये आहे. 6,500 कोटीहून अधिक ठेवी या ठिकाणी झालेले आहेत. बँक चांगल्या स्थितीत आलेली आहे आणि कर्मचारी पण चांगल्या ताकदीने लढतात आणि बहुतांशी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलेही प्रश्न असतील तर मला वाटतं की कुठली कसर ठेवलेली नाही. सगळ्या बाबतीमध्ये जे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना ठेवलेली आहे. जे आता रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा भाऊंच्या माध्यमातून आम्ही सगळं शिष्टमंडळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊन जाऊ आणि तुमच्या मनातली इच्छा पण भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी करू नका. कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे एक कणखर नेता म्हणून जिल्ह्यामध्ये आपल्याला जयभाऊ या ठिकाणी लाभलेले आहेत. आज ग्रामपंचायती असतील, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्या सत्ता एक हाती सत्ता आणण्यामध्ये भाऊने आज सगळ्यांचं पाठराखण केलेले आहे. सगळ्यांच्या पाठीशी ताकदीनं भाऊ उभारले म्हणून आज या जिल्ह्यामध्ये चित्र वेगळं दिसतंय. भाऊ आज सगळा जिल्हा भाजपमय या ठिकाणी झालेला आहे. पूर्वीची परिस्थिती इतकी विचित्र होती की लढता लढता नाकी नव म्हणजे खिंड कशी लढवायची सगळा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नाकी न व्हायचं म्हणजे काय होईल सांगता येत नव्हतं. परंतु आज सगळं चित्र तुमच्या माध्यमातून भाऊ बदललंय. सगळी परिस्थिती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या ताकदीनं या ठिकाणी संपूर्ण चित्र या जिल्ह्यातलं बदललंय. आज जिल्हा तुमच्याकडे सगळ्या सत्ता स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी तुम्ही आणल्या. चांगल्या पद्धतीनं कारभार तुमच्या माध्यमातून होतोय. सगळीकडे तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. सगळ्या निवडणुका संपल्या, आता तुम्ही कामकाजाच्या नियोजनामध्ये लागले आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं उपजीविकेचं साधन असलेलं शेतकऱ्यांचा हा एकमेव लक्ष्मी असलेली संस्था आहे आणि ह्यामध्ये तुम्ही पण विशेष लक्ष घाला. आम्ही बसून घेतो भाऊ सगळे, परंतु तुमच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घ्या आणि निवडणूक कशा पद्धतीने पार पाडायची ती तुम्ही पार पाडा. एवढीच माझी विनंती की दूध संघ सुद्धा एवढा मजबूत होता. 5 लाखाच्या पुढे दूध संकलन होतं भाऊ आणि या बँकेचा सपोर्ट जर दूध संघाला झाला मालक तर मला माहितीप्रमाणे बंद पडलेला दूध संघ सुद्धा चांगल्या ताकदीने या जिल्ह्यामध्ये चालू केला आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलाला त्या ठिकाणी आपली उपजीविकेचं साधन निर्माण होणार आहे. त्या दृष्टिकोनातून जर काटकसरीनं ज्या पद्धतीनं सगळ्यांनी या बँकेची पायरी चढताना आपण प्रतिज्ञा करून यावं की या बँकेचा चहा सुद्धा घेणार नाही, घरातला डबा घेऊन आम्ही बँकेमध्ये येऊ तर माझं ही बँक चांगल्या पद्धतीने चालत. सगळ्यांनी ती प्रामाणिकपणाने भावना व्यक्त या ठिकाणी राजकारणामध्ये 4 पदं मिळतात. कुठल्या तरी कामाच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून आपला प्रपंच चालतो. परंतु या बँकेच्या जीवावरती या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहेत आणि दूध संघ बंद पडल्यापासून तर आपल्या जिल्ह्याची काय अवस्था झालेली आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाला दिशाहीन होण्याचं या ठिकाणी पाप या ठिकाणी या माध्यमातून पूर्वी झाले. परंतु या सगळ्या बाबी भाऊ आज तुमच्याकडे पालक तत्व या जिल्ह्याचं आहे. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि या जिल्ह्याची पालकत्वाची भूमिका आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं बजावणार याबद्दल मात्र कुठल्याही शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका नाही. आज जिल्हा किंवा जिल्ह्यातला शेतकरी आज एक आशेचं किरण म्हणून तुमच्याकडे पाहत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये लीड घ्यावा आणि या बँकेची निवडणूक आणि बँकेची निवडणूक जिंकल्याबरोबर दूध संघाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन थोडा वेळ द्या आणि ह्या गोष्टीला आणि दूध संघ जर चालू झाला तर सगळं तुम्हाला एवढे हजारो कुटुंबाचे एवढे आशीर्वाद लागतील आणि खरोखर तुम्ही एक कष्टाळू पालकमंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत. तुम्ही किती रात्रंदिवस मेहनत प्रत्येक निवडणुकीमध्ये घेतली. आज मी सुद्धा आमदार या ठिकाणी होत असताना तुम्ही काय रात्रंदिवस पहाटे 5-6 वाजेपर्यंत किती फिरलाय आणि प्रत्येक एका मतदाराला स्वतः भेटलाय. हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर कुठलीही गोष्ट अत्यंत सहजपणाने आणि आनंदानं त्या ठिकाणी सही सलामत व्यवस्थितपणामध्ये त्याची चाकोरीमध्ये येते. त्याच पद्धतीनं बँक आणि दूध संघ एवढीच माझी अपेक्षा आहे की चांगली करून सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद तुम्ही घ्यावा एवढीच या सरकारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि आपण या माझ्याही सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि सगळ्यांना एक आदर देण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून आपल्याला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.